दोन प्रकारची कामं असतात. एक काम असतं जे आपल्याला आपल्या कलेचं सॅटिस्फॅक्शन देणारं, एक उत्तम पैसे मिळवून देणारं. मी आत्ताच नाही म्हणत आहे, पण मला आधीचं सांगा, फक्त एखाद्या प्रोजेक्टमधनं उत्तम पैसे मिळत आहेत म्हणून कधी काम केलंय? नाही केलं. कधीच नाही. नाही. आत्ता माझी मेकअप आणि हेअर आर्टिस्ट दोघेही आहेत माझ्याबरोबर. तर रेखा तर ती मला कित्येक वर्ष सांगायची. आता तिने सांगणं बंद केलं की दीदी करा ना, एवढे पैसे देत आहेत तर काय प्रॉब्लेम आहे, हा तर काही येणारच नाही ह्यांचा पिक्चर, कसं करतायत ते बघा. म्हटलं मग म्हणूनच नाही करायचं मला. नाही येणार ना, मग मी का माझी एनर्जी घालू वाया. ती कित्येकदा सांगायची मला, जाऊ दे ना आता एवढे पैसे देत आहेत तर कुठे. अगं नाहीये तो रोल चांगला रेखा, नाही आहे, किंवा नाही आहे ते स्क्रिप्ट त्या लेवलचं. उगाच मी पैशासाठी काम, म्हणजे पैसे घेणार म्हणून काम करणार आणि नंतर मला आयुष्यभराचं वाईट वाटत राहणार. ते नको, आपण तसं नको करूया असं मला आधी असं व्हायचं, असं की करूया काय, खूप चांगले पैसे देत आहेत. पण नंतर वाटायचं की नको. म्हणजे मी मोह नाही झाला असं नाही, मोह झाला, पण मग थोडासा विचार केला. घरात आहेत ना आमचे, माझा मुलगा अभिनय मानगुटीवर बसतो, तुला आवडलंय का. मग आवडले का वर हो असं उत्तर नाही आलं की तो म्हणतो नाही करायचं. मग आवडलंय का बरं, मी अशी असेल ना जर हे बघ नको करू असं सांगतो. तुम्ही डिस्कशन करता हो, घरामध्ये? अर्थात स्क्रिप्टाला ऐकवते मी, त्याला सांगते. ओके. तुमचे पैसे बुडवलेत का पण कधी कोणी नाही बाई, इंडस्ट्रीमध्ये? कोणी हिंमत कारण नाही आता खूप चर्चेचा विषय येतो कलाकारांचे बुडालेले पैसे, स्पेशली मालिका विश्वात. आणि ना आधी असं व्हायचं, तुम्ही म्हणालात की तुझा पहिला पिक्चर ना चल मी करते, अशा वेळी ना ग्रँटेड सुद्धा धरलं जातं. हो, राईट. सो तुमचे असे राहिलेत का कधी कोणाकडे पैसे? नाही. माझे पैसे कधीच कोणीच नाही बुडवले, कारण सगळ्यांना माहिती आहे मी कोण आहे. कोण आहे ते माहितीये. माहितीये. ताई तुम्ही तुम्हाला भीती वाटते का कसली? इन जनरल म्हणजे मला जरा आज भीती वाटते, असं कधी होतं का? नाही. हो, भीती वाटते. तुला म्हटलं ना, मला आत्ता भीती आहे. माझं रिलीज आहे परवा. येस. वाटते ना भीती, नाही कसं, माणूस आहे यार मी. तुम्ही घाबरता कोणाला? असं कोणाला नाही घाबरत, म्हणजे असं कुणाला असं नाही घाबरत, पण म्हणजे आदरयुक्त भीती खूप बऱ्याच जणांबद्दल आहे. पण मी अमक्याला घाबरते असं काही नाहीये. पण जी भीती कधी कोणाबद्दल असेलच ती आदरापोटीच आहे.